बुधवार आजची बोधकथा. माझ्या बोधकथेचे नाव आहे धनाजी व अनाजी. एका गावात एक धनाजी व अनाजी नावाचा माणूस राहत होता. ते दोघे सख्खे भाऊ होते. धनाजी खूप पैशावाला होता व अनाजी खूप गरीब होता. अनाजीचे एका दिवशी सर्व काम करण्यात पैसे संपून गेले व तो आपल्या मोठ्या भावाकडे आपल्या जमिनीचा हिस्सा मागायला गेला. पण मोठ्या भावाने त्याला काहीच दिले नाही व तो घरी येताना आकाशातून एक माणूस पडताना दिसला व त्यांनी त्या माणसाला धरले. तो माणूस म्हणाला, "तुम्ही मला वाचवले आहे, मी तुला हे जादूचं दात देतो." व त्यांनी त्याला जादूचं दात दिलं. त्या जादूच्या दातामधून तो मागल ती वस्तू येईल, पण त्याच्यावर लाल फडका टाकल्यावर ती वस्तू येण्याचा बंद होईल. त्याने तेच केले व तो सुद्धा श्रीमंत झाला व ते धनाजीला समजले. धनाजीने ते दाते चोरले व दुसऱ्या गावी जहाजात बसून निघाला. पण त्याच्या बायकोने जहाजामध्ये भाजी केली, पण त्या भाजीत मीठ कमी होते. धनाजी जात्याकडे गेल्यावर म्हणाला, "जाते, मला थोडेसे मीठ दे." व जात्याने मीठ द्यायला सुरुवात केली, पण ते मीठ संपले नाही, कारण त्याला माहीत नव्हते की याच्यावर लाल फडकं टाकायचे व त्यांचे जहाज बुडून गेले. तात्पर्य: कधीही लालचीपणा करू नये.